साक्री तालुक्यातील चिपलीपाडा ग्रामपंचायतमध्ये सन 2022 ते 26 या कालावधीत विकास कामे निधी खर्च भ्रष्टाचार निधीचा अपार निकृष्ट दर्जाचे कामे व ग्रामसेवकांच्या निकृष्टतेबाबत चौकशी करण्यात यावी म्हणून आज युवा ग्राम सदस्य चिखलीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील नागरिक असून 2025-26 या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामे शासन योजनेच्या निधी व प्रशासकीय कामकाजाच्या बाबत गंभीर अनियमितता झाल्याचा संशय असल्याने सर्व चौकशी व प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। यावेळी दीपक सूर्यवंशी, देवेंद्र सूर्यवंशी, संदीप चौधरी, सुनील सूर्यवंशी, विशाल गांगुडे, सुमित सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, जितेंद्र सूर्यवंशी, सुधीर गांगुडे, दुर्लेश सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, सागर बागुल, अनिल गांगुडे, राहुल अहिरे, सुशील सूर्यवंशी, भूषण पवार, राजू सोनवणे आदि उपस्थित होते। किंवा गटार असेल किंवा इतर काही विविध आहे की त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी की आज या युगामध्ये एवढा भ्रष्टाचार कुठंच होत नाही। कारण एवढं त्याच्यासाठी आम्ही या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत आणि आम्हाला जिल्हाधिकारीने आम्हाला यांना सपोर्ट करावं आणि आमच्या गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी हीच अपेक्षा आहे। आणि कलेक्टर साहेबांचं असं वाटतं आम्हाला आमच्या गावाला भेट देतील आणि आम्ही चांगल्या प्रकारचे भ्रष्टाचार मुक्त करून देतील गाव असं मला वाटतं। तालुका साक्री जिल्हा धुळे इथून आलेलो आहोत आणि आमचा जो विषय आहे या ठिकाणी येण्याचा आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमचा विषय काय आहे तर ग्रामपंचायत चिखलीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील सन 2022 ते 2026 या कालावधीत जी विकास कामे झालेत, निधी किंवा खर्च भ्रष्टाचार निधीचा जो अफार निकृष्ट दर्जाची जी कामे झालेली आहेत, तर ही कामे कसे झालेली आहेत त्याच्याबद्दल चौकशी लागावी किंवा ते या ठिकाणी त्याची चौकशी करून त्याच्यात जे असेल भ्रष्टाचार असेल तो भ्रष्टाचार समोर आणावा यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी सदर जी माहिती आहे ना ती माहिती अधिकार किंवा आपले सरकार पोर्टलवर ही जी तक्रार आहे आम्ही ती केलेली होती तरी देखील कोणत्याही प्रकारचे तक्रार निवारण जे आहे ते झालेलं नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि हे निवेदन दिल्यानंतर आमच्या गावाला प्रत्यक्ष भेट द्यावी असं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने विनंती करत आहे।